महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी फेडरेशननं शासनानं जो एलबीटी कर रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरोधात एलबीटीसाठी योग्य आणि सशक्त असा पर्याय द्यावा किंवा जकात सुरू करावी या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी काळ्या फिती लावून या ठिकाणी शासनाला योग्य प्रकारे जाग आणून देण्यासाठी काळ्या फिती लावून आम्ही काम करत आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था या पूर्णपणे महसुली उत्पन्नावर आधारित चालतात आणि पूर्वी जकात होतं, त्यानंतर शासनाने ते जकात रद्द करून त्या ठिकाणी एलबीटी हा पर्याय दिला। परंतु व्यापाऱ्यांच्या एकंदरीत आंदोलनामुळे शासनानं एलबीटी रद्द करण्याचा जो पर्याय एलबीटी रद्द करण्याचा जो विषय घेतलेला आहे त्यामुळं एकूण महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे आणि संपूर्ण शहरावरती, शहराच्या आरोग्य सुविधेवरती, शहराच्या पाणी पुरवठा असेल, विद्युत पुरवठा असेल किंवा आरोग्य स्वच्छताविषयक बाबी असतील त्या सगळ्यावरती त्याचा विपरीत परिणाम होणार आहे आणि हा परिणाम होऊ नये म्हणून शासनानं एलबीटी रद्द करण्यापूर्वी महानगरपालिकेला सक्षम असा पर्याय द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे। व्यापाऱ्यांची 1% व्याट मागणी आहे या संदर्भात शासनानं त्याची माहिती घेतलेली आहे। साधारण 1300 कोटी रुपये जमतात, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचं एलबीटीचं उत्पन्न जकातीचं उत्पन्न 16,000 कोटी आहे, त्याला मेळ बसत नाही। त्यामुळं आमचं म्हणणं आहे त्याला सक्षम पर्याय जकात कर चालू करणे हा बरोबर आहे। जर एलबीटी रद्द झाला तर त्याचा महानगरपालिकेला कितपत तोटा बसणार? साधारण महिन्याला 10 कोटी रुपये तोटा होणार।